तर वाल्मिक कराड यांना ऑलरेडी बीडच्या जिल्हा न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे. त्यांच्यावर मकोका सुद्धा लावला गेलेला आहे आणि त्यानंतर म्हणजे मकोका लागल्यानंतरच स्पेशली ज्या प्रकारे परळीमध्ये बंद करण्यात आले, त्यांचे सपोर्टर्स, त्यांचे कार्यकर्ते वगैरे मैदानावर उतरलेत, टावरवर चढून वगैरे काही लोक आंदोलन करतायत. त्यांची आई, त्यांची पत्नी मागची रात्र 12 घंटे ऑलमोस्ट पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन वगैरे करत होते. तर कुठे ना कुठे या हालचाली वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतरच कशा सुरू झाल्या ह्याच्यामध्ये ना एक स्टडी करण्यासारखी आहे, म्हणजे एक ऑब्झर्वेशन करण्यासारखं आहे. कारण मकोकामध्ये ज्या तरतुदी लावल्या, ज्या तरतुदी आहेत त्यानुसार वाल्मिक कराड सोबत इतर लोक ज्या वाल्मिक कराड सोबत सामील होते, इतके वर्ष ज्या लोकांनी बीडमध्ये वाल्मिक कराड यांची साथ दिली आहे, त्या सगळ्यांचं नाव या केसमध्ये येऊ शकतं आणि ते येऊ नये त्याच्या विरोधात काही ना काही आपण आंदोलन वगैरे करू शकतो, काहीसं आक्रमक होऊन सरकारला एक धमकी देऊ शकतो. अशा प्रकारे ते देण्यासाठीच परळीमध्ये एक प्रकारचं हे बंद सुरू केलेलं दिसतंय. कारण मकोकाच्या तरतुदी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये समजावून सांगतो की मकोका आहे काय आणि बेसिकली मकोका लागल्यानंतरच का हे बंद वगैरे सुरू झालेलं आहे. तर 1999 मध्ये हे ऍक्ट आणले गेलेलं, टाडाचं रिप्लेसमेंट आहे. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट हे याचं फुल फॉर्म. आणि याच्या 4 तरतुदी म्हणजे गुन्हेगाराला मृत्यूदंडासह अतिरिक्त शिक्षा सुद्धा देण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. गुन्हेगाराला आश्रय दिल्याबद्दल, म्हणजे हे जे लोक आज बंद वगैरे करतायत ह्यांचा पॉइंट हा आहे की गुन्हेगाराला आश्रय दिल्याबद्दल किंवा त्याला लपवल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुद्धा देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि गुन्हेगारी करण्यात मदत करणाऱ्या सरकारी नोकरांसाठी ज्यांनी पोलीस असतील, जे आरोप आजकाल लागतायत परळीमध्ये, ज्या प्रकारे वाल्मिक कराडला पोलिसांनी म्हणा किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे मदत केली असे आरोप लागतायत, त्यांना सुद्धा 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड भोगावा लागू शकतो जर त्यांचं नाव या केसमध्ये सिद्ध होत आहे. आणि मालमत्ता बाळगल्याबद्दल 3 ते 10 वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये केली गेलेली आहे. आणि ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांनी जे लोक या केसमध्ये फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे ऑर्डर्स दिलेले आहेत. त्यानुसार ऑलरेडी जे कराड आणि धनंजय मुंडे यांची जी मिळून जी जमिनी घेतलेल्या आहेत, ऑलमोस्ट 80 एकर काहीतरी जमिनी अशी आहे ज्यांनी या दोघांनी मिळून आपल्या नावावर घेतली आहे, ती जमीन सुद्धा जप्त होऊ शकते असं बोललं जातंय. म्हणजे अशी न्यूज आहे, अजून होईलच असं सांगता येत नाही. पण मित्रांनो, जर तुम्ही एक प्रकारे राजकारण या मागचं बघाल, म्हणजे मी जो अंदाजा लावला होता माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये की धनंजय मुंडे यांना जेल होणार नाही किंवा धनंजय मुंडेंना एक प्रकारे देवेंद्र फडणवीस जेल होऊ देणार नाहीत, कारण बीडमध्ये सुरेश धस यांना इस्टॅब्लिश करून पंकजा मुंडे यांना शह देण्याचा प्लॅन कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा दिसतोय असं मी म्हणालो होतो. पण माझा अंदाज हा सरळतः चुकीचा होताना मला दिसतोय. कारण धनंजय मुंडे, कारण ऑलरेडी कराडवर जर मकोका लागलाय तर धनंजय मुंडे यांचं नाव या केसमध्ये येणार हे ऑलमोस्ट आता कन्फर्म झालेलं आहे आणि त्यानुसार त्यांना जेल सुद्धा होऊ शकते. आणि जर एकदा का या केसमध्ये त्यांचं नाव आलं तर त्यांना राजीनामा हा द्यावाच लागणार, म्हणजे मंत्रिमंडळातून बाय बाय. आणि म्हणजे पंकजा मुंडेसह धनंजय मुंडे यांना सुद्धा लपेटण्याचं एक प्रकारे प्लॅन मला धनंजय मुंडे यांचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं दिसू लागलेलं आहे. कारण बीडमध्ये एकतर पंकजा मुंडे ह्या एकच व्यक्ती आहे ज्या देवेंद्र फडणवीस यांना आज चॅलेंज देऊ शकतात. म्हणजे त्यांच्याशिवाय राज्य स्तरावर सुद्धा आज एकही व्यक्ती त्यांच्या पक्षात मला देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज देताना दिसत नाही. आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सेंटरमध्ये जाण्याचा प्लॅन बनवतायत तेव्हा राज्याला स्थिर करून त्याच्या राजकारणात आपलं कंट्रोल असावं. जेव्हा आपण दिल्लीत जाऊ तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणावर आपलं कंट्रोल असावं, म्हणून पंकजा मुंडे सारखे जे नेते जे देवेंद्र फडणवीसांसाठी भविष्यात अडचणीत करू शकतात, अडचण निर्माण करू शकतात, या नेत्यांना आत्ताच शांत करण्याचं काम देवेंद्र फडणवीस असं करतायत असं मी म्हणालो होतो. आणि त्यासाठीच सुरेश धस यांना मैदानात या केसमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उतरवलं गेलंय देवेंद्र फडणवीसांद्वारेच असं मी म्हणालो होतो आणि हे माझं ऑब्झर्वेशन होतं. आणि कारण की बघा, सुरेश धस यांनी ज्या प्रकारे प्राजक्ता माळी यांच्यावर वक्तव्य केलं होतं आणि नंतर प्राजक्ता माळी देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटल्या आणि त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यावरून सुरेश धस यांनी माफी मागितली, तेव्हाच ते प्रूव्ह झालं की सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांचं ऐकतायत. ठीक आहे, मग देवेंद्र फडणवीसांनी हे का नाही सांगितलं की पंकजा मुंडे किंवा अजित पवार यांच्यावर वक्तव्य सुद्धा बंद करा, पण ते तर वक्तव्य सुरेश धसांचे चालू राहिले. म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्वेशन जे आका, ज्या प्रकारे वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे आहेत
असं सुरेश धस म्हणतात. तसं सुरेश धस यांचे आका देवेंद्र फडणवीस आहेत असं मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि मला असं आजकाल वाटायच लागलंय, की जी राजकारण जे चालू आहे ना बीडमध्ये, ज्या प्रकारे गुन्हेगारी वगैरे चालू आहे, जी बंदुकांसोबतचे फोटोज तरुण वयातल्या पोरांचे व्हायरल होत आहेत. एक गंभीर गोष्ट आहे आणि ती साफ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पूर्णतः मैदानात उतरले आहेत, हे सुद्धा आता दिसू लागलेलं आहे. आणि 3 दिवसापूर्वी ना पंकजा मुंडेंनी एक वक्तव्य केलं होतं, की सुरेश धस यांनीच जे बीडचं राजकारण आहे ते दूषित केलेलं आहे आणि राज्य स्तरावर बीड जिल्ह्याची इमेज ही सुरेश धस यांनीच एक प्रकारे खराब केली आहे, अशी पंकजा मुंडे यांनी एक विधान केलेलं होतं. म्हणजे पंकजा मुंडे यांनी डायरेक्टली सुरेश धसांवरच आरोप केलेला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर वक्तव्य कितीही न करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केलेला असला तरीही सुरेश धस यांनी बार-बार या केसमध्ये आणि ओव्हरऑल राजकारणामध्ये म्हणा, या जे काही याच्या बॅकसाईड जातीवादी राजकारण जे चालू आहे, त्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव खेचण्याचा प्रयत्न सुरेश धस व इतर लोकांकडून झालेला आहे. म्हणजे पूर्णतः झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडेचं हे वक्तव्य आहे ना, कुठे ना कुठे असं दिसतंय, की सुरेश धस हे डायरेक्टली पंकजा मुंडे यांना चॅलेंज देताना आज दिसतायत. म्हणजे बीडचं राजकारण पूर्णतः ढवळून काढणं आणि त्यात नवीन नेत्याला इस्टॅब्लिश करणं, म्हणजे सुरेश धस यांना इस्टॅब्लिश करणं, हा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडूनच होतोय. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि हे पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. म्हणजे ह्याच्यावर मी अजूनही ठाम आहेच. कारण की सुरेश धस जो की देवेंद्र फडणवीस यांचा एक करीबी नेता, ज्यांचा ऐकणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि तो नेता जर बीडमध्ये एक मुंडे परिवारापेक्षा जर मोठा नेता, एक त्याची इमेज अगर इस्टॅब्लिश होते, तर त्याचा फायदा देवेंद्र फडणवीस यांनाच होणार आहे. आणि त्याला तो फायदा म्हणजे करून घेण्यासाठी किंवा सुरेश धस यांना इस्टॅब्लिश करण्यासाठी अगोदर मुंडे परिवाराला साईड करणं, म्हणजे पंकजा मुंडे विथ धनंजय मुंडे या दोघांना साईडलाईन करण्यामध्ये हा केस देवेंद्र फडणवीसांना कारगर ठरलेला आहे. पूर्णतः याचा फायदा गृहमंत्री ॲज अ देवेंद्र फडणवीस फायदा उचलताना मला दिसतंय. कारण बीडच्या राजकारणात परत एकदा पंकजा मुंडेंना चॅलेंज देणं इतकं या केस नंतर सोपं राहील असं वाटत नाही. आणि हे केस म्हणजे संतोष देशमुख ज्या प्रकारे बीजेपीचाच कार्यकर्ता होता आणि त्या प्रकारे म्हणजे मराठा वर्सेस वंजारी, वंजारी वर्सेस ब्राह्मण ज्या प्रकारे जातीवाद पसरवण्याचा एक प्रकारे प्रयत्न होत आहे, त्याला जर शह द्यायचा आहे, त्याला जर शह द्यायचा आहे, तर देवेंद्र फडणवीसांना ह्याच्यापेक्षा चांगला मौका पुन्हा भेटणार नाही. तर त्यानुसार ज्या हालचाली होत आहेत त्या असं वाटतंय, की धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव या केसमध्ये लवकरच येताना दिसतंय आणि त्यांना सुद्धा म्हणजे त्यांचं मंत्रिपत्र जाणारच आहे. त्यात त्यांना शिक्षा भेटते का नाही हे बघण्यासारखं आहे. म्हणजे या केसला फॉलोअप आपल्याला केलं पाहिजे.